हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, आज आपण संभाव्यतामध्ये प्रत्येकी 2 गुणांचे प्रश्न पाहणार आहोत. आपले 1 गुणांचे प्रश्न ऑलमोस्ट सगळे संपलेले आहेत. जे महत्त्वाचे आहेत ते मी बऱ्यापैकी देण्याचा प्रयत्न केले आहे. मागचे व्हिडिओ तुम्ही पहा, 1 गुणांचे सगळे मी 2-4 व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखी प्रश्न हवे असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. 1 गुणांचे आणखी प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल. आज आपण 2 गुणांचे प्रश्न पाहूयात. बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे. अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3 आणि 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली. या प्रयोगाचा नमुना अवकाश S आणि नमुना घटकांची संख्या N(S) लिहा. बघा, प्रश्न सिंपल विचारलेला आहे. प्रश्न फक्त काय करायचं, जेव्हा आपण सॉल्व करतो तेव्हा समजून घ्यायचा नीट नक्की काय विचारलेलं आहे आणि कसं विचारलेलं आहे. बरोबर. बघा, प्रश्न इथं बऱ्याचदा मुलांचं इथे चुकतं. नोव्हेंबर 2020 हा प्रश्न विचारला गेला होता परीक्षेमध्ये. बघा काय दिले, अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3 आणि 5 या अंकांपासून काय करायचे, आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायची. बरोबर. मग 2 अंकी संख्या तयार करायची म्हणलं आपण काय घेणार, नमुना अवकाश लिहा. उत्तरामध्ये नमुना अवकाश. फक्त काय करायचे, त्यांनी पुनरावृत्ती नाही करायची असं सांगितलेलं आहे. नमुना अवकाशला काय म्हणतो आपण, S मेन्शन करा. बरोबर, S. आणि काय करणार आहे आपण, जे नमुना अवकाश लिहितो तेव्हा काय करतो, कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो. बरोबर. आता बघा, पहिले आपण 2 पासून संख्या तयार करू. 2, 3 म्हणजे काय होईल, 23. 23 एक संख्या झाली. परत 2, 5. बरोबर, ह्या 2 संख्या तयार झाल्या. आता परत 3, 2. 3 पासून संख्या तयार करा. 3, 2. नंतर काय होईल, 3, 5. बरोबर. आता 5 पासून संख्या तयार करा. 5, 2 आणि 5, 3. बरोबर आहे. आता यात कुठल्या तरी संख्येची पुनरावृत्ती झाली का, म्हणजे ती संख्या डबल झाली आहे का. पुनरावृत्ती म्हणजे काय, डबल संख्या झाली आहे का, नाही. आपण बरोबर 2 अंकी संख्या तयार केल्या. पहिल्यांदा 2 संख्या घेतली, त्यानंतर 2, 3, 2, 5. त्यानंतर 3 घेतला, 3, 2, 3, 5. बरोबर. आणि नंतर 5, 2, 5, 3 अशा पद्धतीने संख्या 2 अंकी तयार झाल्या. बघा, म्हणजे काय आपल्याला मिळाला, नमुना अवकाश S. बरोबर. त्यांनी विचारलेला आहे नमुना अवकाश S. ऑलरेडी मिळाला. किती सिंपल आहे प्रश्न. आणि काय करायचं, त्यावरूनच आपल्याला काय करायचं आहे, N(S) लिहायचं. म्हणजेच N(S) किती आला बघा, संख्या काउंट करा. 1, 2, 3, 4, 5, 6. N(S) 6. बघा, ह्याला 1 मार्क, ह्याला 1 मार्क. 2 गुणांचा साठी किती इझी प्रश्न आहे. फक्त प्रश्न समजावून घेतला तर. पुनरावृत्ती न करता म्हणजेच काय, ती संख्या डबल नाही झाली पाहिजे. अशा संख्या तयार करायच्या. नमुना अवकाश S लिहायचा आणि त्यानंतर त्यांच्या घटकांची संख्या N(S) मेन्शन करायचं. दुसरा क्वेश्चन घेऊयात आपण. बघा, सेकंड क्वेश्चन दिलेले आहे. एका खोक्यात 5 लाल, 8 निळे आणि 3 हिरवे पेन आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला 1 पेन काढायचा आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा. आता पेन निळे असल्याची संभाव्यता काढायची. मग आपण काय करणार, किती दिले खोक्यात, 5 लाल, 8 निळे आणि 3 हिरवे. म्हणजेच S = काय करणार, आता किती आहेत, त्याला 5 लाल आहेत. म्हणजेच काय करू आपण, L1 मेन्शन करू. L1, L2, L3, L4, L5 कोणतंही सिम्बॉल घेऊ शकता मेन्शन करण्यासाठी. राईट. 8 निळे आहेत म्हणजेच काय, आता निळे म्हणून मी N मेन्शन करते. N1, N2 असं लिहून घ्यायचं. N1 आणि 3 हिरवे आहेत तर H1, H2, H3 असं मेन्शन करू शकता. बघा, हे मेन्शन करून घेतलेले आहे मी. लालला L1 दिलं, नंतर निळ्याला N1, N2 ते 8 पर्यंत गेलं, कारण 8 दिलेत. 3 हिरवे आहेत तर त्याला हिरव्याला H मेन्शन केलेलं आहे मी. H1, H2, H3. आता टोटल काउंट करा, हे किती आहेत. 1, 2, 3, 4. आपल्याला काय करायचं, NS काढायचं आहे ना सुरुवातीला. मी NS संख्या किती असेल मग बघा,
8 आणि 5 13, 13 आणि 3 16. हे 16 आहेत का बघा, काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 11 12 13 14 15 आणि 16. बरोबर. 16. NS किती आला? 16. पण त्यांनी कंडिशन काय दिलेली आहे? कंडिशन दिली, ऋतुजाला एक पेन काढायचा आहे. कोणता काढायचा आहे? निळा पेन असण्याची संभाव्यता काढायची. बघा, निळे पेन असण्याची संभाव्यता PA आहे. म्हणजेच काय आहे? NA किती आला? NA निळे असण्याचे, निळेचे नंबर किती दिलेला आहे? 8 निळे दिलेले आहेत ना पेन. मग काय आहे? NA किती आला? 8 निळे असण्याची निळे पेन असण्याची संभाव्यता किती? NA किती आला? 8 आला. बघा, आपल्याला NS माहीत झाला, NA माहीत झाला. मग फॉर्म्युला कोणता वापरणार? संभाव्यतेचा P ऑफ A इज इक्वल टू NA अपॉन N ऑफ S. मग बघा, NAची व्हॅल्यू किती आहे? 8 आणि NS किती आहे? 16. आता 8ने डायरेक्टली भाग जातो. 8 एके 8, 8 दुने 16, म्हणजेच 1/2. म्हणून मग खाली मेन्शन करायचं, निळे पेन असण्याची संभाव्यता. मग खाली एक सेंटेन्स लिहायचं, निळे पेन असण्याची संभाव्यता 1/2 आहे. खूप सोपं आहे. अशा पद्धतीने सॉल्व करायचं. फक्त समजून घ्यायचा प्रश्न काय विचारलाय, त्या पद्धतीने सॉल्व करायचा. आजचा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी 2 गुणांचे महत्त्वपूर्ण प्रश्न डिटेलमध्ये कसे सॉल्व करायचे ते सांगणार आहे. थँक्यू.